17 गाड्या मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे 75 ते 80 गाड्या या आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या. आणि या कचरा गाड्या सुरू झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे एक चांगलं नियोजन कचऱ्याच्या बाबतीमध्ये लगेच आपल्याला काही फरक आपल्याला जाणवलेला पाहायला मिळाला. म्हणून त्या अनुषंगानं वेगवेगळ्या भागांमध्ये एक स्वच्छता अभियान देखील आता घेण्याचा निर्णय हा महानगरपालिकेच्या आयुक्त डांगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झाला. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून 2 वेळा साफसफाई केली जाईल असे देखील प्रकारची एक सूचना आयुक्त साहेबांनी काल प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला दिलेली आहे. आणि तशा प्रकारे पूर्वी फक्त सकाळच्या सत्रामध्ये लवकरच्या वेळेला साफसफाई झाडूट व्हायची, पण आता सकाळी एकदा आणि सायंकाळच्या वेळेला मोठे मोठे DP रोड आता जे कॉन्क्रीट झालेत ते रस्ते असतील याचं नियोजन सुरू झालेलं आहे. आणि पत्रकार चौकामधलं असणारं एक शहीद भगतसिंग उद्यान हे उद्यानाच्या परिसरामध्ये देखील बाहेरच्या बाजूला उद्यान दिसत नव्हतं, इतके प्रकारे दुर्लक्ष झालेलं होतं. आणि म्हणून त्या संपूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळं नियोजन सुरू झालेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे आता नागरिकांचं देखील सहकार्य याच्यामध्ये अपेक्षित आहे. कुणीही नागरिकांना आम्ही आता गेल्या 8 दिवसापासून रोज सांगतोय की आता कचरा गाड्या सुरू झालेल्या आहेत. आपण स्थानिक आपले जे काही लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील यांच्याशी संपर्क साधावा, महानगरपालिकेशी संपर्क साधावा, आमच्यासारख्या कार्यकर्ते संपर्क साधून जर आपल्याला गाडी येत नसेल तर आणि ती गाडीची व्यवस्था तुमच्यापर्यंत केली जाईल.